नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. बघा, आज 8 एप्रिलची रात्र, 9 एप्रिल पासून पुढे हवामानाचा अंदाज बघू आपण. तर बघा, आज शेकडो, जवळपास 100हून अधिक कॉल मला एका गोष्टीचे आले असतील. एक चॅनल, युट्यूब चॅनल, किसान हेल्पलाईन चॅनल आहे. त्याचे 24.1, जवळ 24-25 लाख सबस्क्रायबर आहे त्याचे. आणि अशा जबाबदार एका युट्यूब चॅनलने एक बातमी दिली. ती बातमी बघा तुम्ही स्क्रीनवर. तर बघा, त्या किसान हेल्पलाईन नावाच्या युट्यूब चॅनलने एक बातमी दिली की 1000 किलोमीटर लांबीचा वादळी ढग येतोय जवळ आणि जिल्ह्याचे नाव घोषित केले. तुम्ही सॅटेलाइट इमेज सर्च करा, कुठल्याही प्रकारचा ढग त्या ठिकाणी दिसत नाही. IMD किंवा स्कायमेट किंवा कुठल्याही मॉडेलनं असं काही सांगितलं नाही. असे लोक, असे 24 लाख 25 लाख सबस्क्रायबर झालेले लोक अशा पद्धतीने बेजबाबदार, आणि चॅनलचं नाव किसान हेल्पलाईन. किसान हेल्पलाईन म्हणजे शेतकऱ्यांना मदतनीस, शेतकऱ्यांना घाबरून देणारा चॅनल आहे हा. तर अशा चॅनलवर लोकांनी बॅन केलं पाहिजे, याच्यावरती केस केल्या पाहिजे कोर्टामध्ये. कारण या पद्धतीने शेतकरी घाबरून जातो. कोणचा 1000 किलोमीटरचा ढग घेऊन राहिला, मला त्यांना जबाब विचारायचा त्या ठिकाणी. तर मित्रांनो, असो, अशा चॅनलवरती बंदी आणली पाहिजे सरकारने. तर मला एक सांगायचंय, आज आज वाऱ्याचा स्पीड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, जवळपास विदर्भाचा काही भाग सोडला तर जवळपास 55 किलोमीटर प्रति तास ते 30 किलोमीटर ते 55 किलोमीटर प्रति तास गस्टिंग इतकं स्पीड होतं. तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रावरती 1008-1010 हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब होता. तो अरबी समुद्रावर 1012 होता. तर IMD चे जर मॉडेल बघितले तर खूप दूरवरून, ओमान, इथिओपिया, त्या देशांकडून वारे वाहत येत आहे. मॉडेलवर आपण त्या ठिकाणी बघू. तर बघा, ओमान, येमेन देशाचा जर ग्राफ बघितला तर ह्या अगदी दूरवरून 4-5 हजार किलोमीटर अंतरावरून 1010, 1018, 1016, 1014 म्हणजे अधिक दाब आहे या ठिकाणी. अधिक दाबाकडून कमी दाबाकडे वारे वाहतात. म्हणून आपल्या पश्चिमेला हे देश असल्यामुळे ह्या भागाकडून 1016 कुठे आणि 1008 कुठे, भारतावर दाब कमी सध्या महाराष्ट्रावर. म्हणून हे जोरदार वारे महाराष्ट्राच्या दिशेने झेपावले. आणि पुढील 10 ते 12 दिवस वाऱ्याचा फ्लो कसा असेल हे मॉडेलच्या आधारे बघू आपण. तर मित्रांनो, हे जे जिल्हे, नंदुरबार, नाशिक, त्यानंतर नगरचा काही भाग, अहिल्यानगरचा, पुण्याचा भाग, साताऱ्याचा भाग, सांगलीचा भाग आणि कोल्हापूर, हे जे आहे हे पश्चिम घाटावर वसलेले जिल्हे. तुम्ही बघा, ही सह्याद्रीची उंचच उंच रांग, जवळपास 800 ते 1600 मीटर इतकी ही उंच रांग आहे. या बाजूला ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे कोकणाचे जिल्हे येतात. त्यानंतर उंच एक सह्याद्रीची रांग, आणि त्यानंतर जे काही जिल्हे सुरू होतात हा पश्चिम घाट. म्हणून समुद्र सपाटीपासून ही जी उंची आहे, ही उंची जवळ 800 ते 1600 मीटर इतके उंच हे पर्वत रांग आहे. आणि ह्या बाजूने जो काही हवा येते, तर ही हवा साधारणपणे नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम बाजूने, आता ही सगळे जिल्हे उंचावर वसलेले. त्यानंतर खालून विदर्भ, मराठवाड्यात जाताना त्या हवेचा स्पीड हा कमी होतो. म्हणून ह्या चारही जिल्ह्यांच्या हवेचा स्पीड जर तुम्ही आज बघितला तर 55 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगवान वारे. आणि हे वेगवान वारे पिकांना त्रासदायक असतात. डाळिंबाचे बाग असेल, द्राक्षाचे बाग असतील किंवा भाजीपाला असेल, सगळ्याच पिकांना हे अतिशय धोकेदायक असे असतात. तर स्क्रीनवर बघा, त्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता की साधारणपणे मी स्क्रीनवर इमेज टाकत आहे. तर त्याच्यामधून साधारणपणे उद्या 9 तारखेपासून ते साधारणपणे 10-20 तारखेपर्यंत कशा पद्धतीने जे काही IMDचे फॉरकास्टिंग आहे, हवेचे स्पीड तुम्ही बघू शकता की जो ग्रीन कलर ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी हवेचे प्रेशर आपल्याला दिसतात. आणि हे हवेचे प्रेशर साधारणपणे ओमान, येमेन, इराण, इराक, बगदाद आणि भूमध्य समुद्रातून ते सरळ महाराष्ट्रावर येतात. त्यामुळे त्या भागातले ड्रायविंग देखील घेऊन येतात. आता WDचा प्रभाव आपल्याकडे कमी होत जाणार आहे, परंतु वाऱ्याचा स्पीड हा उद्या 9 तारखेला थोडासा आपल्याकडे कमी असणार आहे. म्हणजे आज 55 किलोमीटर प्रति तास होता, उद्या तो थोडासा कमी होऊन 30-35 पर्यंत येईल, 25-30 पर्यंत. पुन्हा एकदा परवा वाढताना दिसतो. असं अपडाऊन खाली पण पुढच्या 10-15 दिवस मित्रांनो वारे असतातच. आणि ह्या महिन्यामध्ये तापमान हाय होतं, तापमान 40-42 पर्यंत जातं, तापमान वाढतं. कारण पुढच्या 15 तारखेपासून तापमानात मोठी वाढ होताना दिसते. म्हणजे 12 तारखेपासूनच होते तशी ती, पण 15 तारखेपासून तापमानात वाढ होताना देखील दिसते. त्यानंतर तापमान वाढल्यानंतर अरबी राष्ट्रांकडून आपल्याकडे वारे सुटतात, आणि हेच वारे नंतर मान्सून येण्यास कारणीभूत असतात. कारण मित्रांनो बघा, सध्या तसं जर बघितलं तर भारतामध्ये आपल्याकडे उन्हाळा चालू आहे आता. तर मित्रांनो बघा, आपल्याकडे सध्या मार्च-एप्रिल मध्ये उष्ण उन्हाळा असतो आणि संपूर्ण भारत हा अगदी तप्त असतो या ठिकाणी.
या भागामध्ये पूर्ण उष्णता त्या ठिकाणी असते आणि ह्याचा परिणाम ही उष्णता कोण अब्सॉर्प्शन करतं, कोण शोषून घेतं? बघा, तिबेटियन प्लेट्स, याला तिबेटियन प्लेट्स असं म्हणतात. ह्या तिबेटियन प्लेट्स काय करते? मार्च एप्रिल महिन्यातली संपूर्ण उष्णता ह्या ठिकाणी शोषून घेते आणि त्यानंतर इथे काय होतं? लो प्रेशर एरिया तयार होतो. इथे कमी दाब तयार झाला रे झाला की जे काही स्क्रीनवर बघा की इंट्रा ट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन, ज्या आयटीसीजेड तुम्ही स्क्रीनवर बघत आहात की जे आयटीसीजेडला सतत ट्रेड विंड त्या ठिकाणी व्यापारी वारे वाहत असतात आणि ते व्यापारी वारे विषुववृत्तावर कधीही हाय प्रेशर असतो, म्हणजे अधिक मादागास्कर देशाजवळ तुम्ही बघू शकता स्क्रीनवर आता त्या मादागास्कर जवळ हाय प्रेशर एरिया असतो आणि जेव्हा तिबेटियन प्लेट्सने मार्च एप्रिल महिन्यातली उन्हाळ्यातली शोषलेली हवा, कारण आपण कॅप्रिकॉन वर असल्यामुळे ही शोषलेली हवा या ठिकाणी लो प्रेशर एरिया तयार होतो, प्रचंड दाब कमी होतो आणि अधिक दाबाकडून कमी दाबाकडे थर्मोडायनेमिक इफेक्ट आपल्याला सांगतो. त्याच्यामुळे विषुववृत्तापासून जे वारे आपल्याकडे व्हायला लागतात त्यालाच आपण नैऋत्य मोसमी वारे असे म्हणतो आणि 7 जूनला पाऊस येण्याकरता तिबेटियन प्लेट्स सर्वात महत्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावते. तर मित्रांनो बघा, 7 जूनला पाऊस येतो आपल्याकडे. आता सध्या स्कायमेटने काल जो काही अंदाज दिलेला आहे आपल्याकडे 94% रेनफॉल आपल्याकडे अंदाज दिलेला आहे. स्कायमेट ही भारतातली एक खासगी हवामान अंदाज देणारी संस्था आहे. तर ह्या संस्थेकडे काही रडार नाही किंवा सॅटेलाइट नाही किंवा एखादे काही ऑब्झर्वेटरी नाही. हे काय ऑब्झर्व्हर आहे. ऑब्झर्व्हर म्हणजे काय? ज्या पद्धतीने आम्ही खासगी हवामानाचे अंदाज सांगतो तसंच अशी एक मोठ्या प्रमाणात आणि ज्यांच्याकडे सगळ्या सुविधा उपलब्ध असलेली, म्हणजे प्रत्येक शहरामध्ये राज्याच्या याच्यामध्ये त्यांचे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन बसवलेले, त्यामुळे त्यांना तो डेटा त्या ठिकाणी जातो आणि त्याच्यानुसार ते अंदाज वर्तवित असतात. परंतु बघा 2015, 2023 आणि 2019 या काळामध्ये आयएमडी आणि स्कायमेटचे अंदाज हे चुकले होते. त्यांनी 94% रेनफॉल्स त्या ठिकाणी सांगितलं, म्हणजे 817 मिलीमीटर पाऊस हा होऊ शकतो. हा 817 मिलीमीटर पाऊस हा पश्चिम घाटावरच्या पश्चिम भागात आणि कोकणात हा 1200 मिलीमीटर क्रॉस करणार आहे. परंतु नॉर्मली रेनफॉल हा 1817 मिलीमीटर म्हणजे 868.6 मिलीमीटर हा लॉंग पिरियड ऍव्हरेज त्या ठिकाणी प्लस मायनस 5% प्लस मायनस सांगितलाय. तर बघा, पुढच्या साधारणपणे 15 एप्रिलच्या आसपास इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचा देखील अंदाज येईल हवामानाचा आणि त्यानंतर 15ला जर आला तर त्याच्या 3 दिवसानंतर साधारणपणे नोवा जे नॅशनल ओशनिक त्या संस्थेचा देखील एलिनो किंवा एन्सोचे रिपोर्ट येतील. त्यानंतर आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये कुठल्या जिल्ह्यात पाऊस कमी होऊ शकतो एक ऑब्झर्वेशन करून त्या ठिकाणी आपण सटीक असा अंदाज देण्याचा, जून ते सप्टेंबर या काळात काय होऊ शकतं हा अगदी सटीक अंदाज आपण त्या ठिकाणी देणार आहे. कारण मागच्या वर्षाचा अंदाज देखील आपला सटीक ठरला होता. आणि स्क्रीनवर बघा, ह्या स्कायमेटचा अंदाज देण्याच्या अगोदर एका ग्रुपवरती मी एक स्क्रीनशॉट टाकला होता की किती पाऊस येऊ शकतो. कदाचित तो 5 किंवा 6 तारखेचा मेसेज आहे, तर तुम्ही तो स्क्रीनवर बघू शकता की मी त्या ठिकाणी 90 ते 95% पाऊस सांगितला होता आणि स्कायमेटचा देखील तोच अंदाज आहे. कारण ह्या काही यांच्याकडे रडार्स किंवा यांच्या ऑब्झर्वेटरी नाही मोठ्या की त्या समुद्र तळाचा अभ्यास करतील. त्यांना देखील मॉडेल वापरावे लागतात. जागतिक मॉडेल किंवा आयएमडीची मदत घेऊन ते अंदाज वर्तवित असतात. आपला अंदाज हा आयएमडीचा अंदाज आल्यानंतर 3 दिवसांनी आपण साधारणपणे 20 तारखेच्या आतच आपण जूनचा अंदाज कसा असेल तो त्या ठिकाणी सांगू. सध्या दुसरा असं की कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही मित्रांनो. बघा, सध्या परिस्थितीला जर बघितलं तर कुठल्याही पावसाची शक्यता नाहीये. एक अशा पद्धतीनं लोक काहीतरी घाबरून देण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे कोणीही घाबरायचं नाहीये. आणि वाऱ्याचे स्पीड हे असणारच आहे. वाऱ्याचे स्पीड असतात म्हणून आपल्याकडे काय होतं, इंट्राट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन जो आहे तो शिफ्ट होतो आपल्याकडे आणि हळूहळू आपल्याकडे पाऊस येतो. अनादी कालापासून मार्च एप्रिल महिन्यात वारे सुटतात. हा एक फेनॉमिनाच येतो, ती घटना आहे. ते अरबी राष्ट्रांकडून पश्चिमेकडून जो वारा येतो त्याच्यानंतर काय होतं की विषुववृत्तावर हाय प्रेशर एरिया बनतो आणि तिबेटियन प्लेट्सकडे लो प्रेशर एरिया बनतो हिमालयाच्या पायथ्याशी. त्याच्यामुळे आपल्याकडे मान्सून येतो आणि मान्सून येण्याकरता वारे हे गरजेचे असतात. पुणे जुने लोक देखील म्हणायचे की वारा सुटला हा पाऊस काढतो, असं त्यांचे एक ते निरीक्षण होती हजारो वर्षाची आणि ती सत्य होती. म्हणून कुणीही घाबरून जाण्याची गरज नाही. फक्त हा वारा काही शेती पिकाला नुकसान करतो, परंतु वारा हा पुढील 10 दिवस तर दिसतो, फक्त त्याच्यात अपडाऊन होणार आता. म्हणजे मी जे मॉडेलचे फॉरकास्टिंग टाकलं आयएमडीच्या त्याच्यावरून असं दिसतं की वारा उद्या जरी कमी झाला परवा वाढतो परत कमी होतो, असं अपडाऊन खाली वारा त्या ठिकाणी असणार आहे. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. नंतर आपला 20 तारखेनंतर माझा देखील अंदाज त्या ठिकाणी येणार आहे, तो सगळ्यांनी बघा.
कारण बघा कसं असतं मित्रांनो, कुठल्याही अंदाज देताना सगळ्या संस्थांचा एकत्र जो मंथन करून जो अंदाज आपण त्या ठिकाणी बनवत असतो आणि तो मागील काही वर्षापासून सत्य होताना त्या ठिकाणी दिसतो. म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. दुसरं असं की बरेच लोक कॉल करताय की कांदे काढायचे, पाऊस येईल का, पाणी भरायचे कांद्याला. तर आपल्याकडे कसलाही पाऊस नाहीये, घाबरू नका. ढगाळ वातावरण अंशतः होत राहील, परंतु 17-20 तारखेपर्यंत तरी दिसत नाही. त्यानंतरही पाऊस नाहीये, परंतु त्याच्यात अचूकता नसते, थोडे चेंजेस होत असतात, म्हणून घाबरून जाण्याची गरज नाहीये. दाखवते मॉडेल थोडस ढगाळ परिस्थिती, परंतु त्यातून पाऊस देण्याची क्षमता नाहीये, कारण वाऱ्याचा स्पीड हा खूप आहे. इतकं वारा असताना पाऊस आपल्याकडे येत नाही. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात ठेवा. धन्यवाद.